आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। देशभरामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या तेलाच्या किमती आणि कागदाच्या कच्च्या मालाच्या दरामध्ये झालेली वाढ याचा परिणाम शालेय साहित्यांवर देखील झालाय। जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शालेय वस्तूंच्या दरात 40 ते 60% पर्यंत वाढ झाली आहे। मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वह्या पुस्तकांसह इतर शालेय वस्तूंचे दर वाढलेत। स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या नवी मुंबईकरांची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे, कारण सिडकोनं डिसेंबर 2025 मध्ये जाहीर केलेल्या 16,876 घरांच्या गृहनिर्माण योजनेची सोडत विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याचं दिसतंय। ही सोडत आता जुलै महिन्यामध्ये काढण्यात येणार। भारत देश हा तांदूळ उत्पादनामध्ये सर्वाधिक मोठा निर्यातदार आहे, मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भारतात तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे। त्यातच आता एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 महिन्यांमध्ये तांदळाचे दर तब्बल 10% वधारले आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या हवामानाची 2 टोकाचे चित्र पाहायला मिळतात। एकीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट जीवघेणी ठरतीये, तर अनेक शहरांचा पारा 47 अंशाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय, तर दुसरीकडे कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ तापलेला असताना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर रविवारी देशामध्ये सर्वाधिक तापमान असलेलं ठिकाण ठरलं। मुंबईमध्ये 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर रविवारी प्रवेश प्रक्रिया विना अडथळा आणि सुरळीतपणे पार पडली। पहिल्या फेरीच्या सुरुवातीला 21 आणि 22 मे रोजी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता। शनिवारी ही प्रक्रिया काहीशी संथ गतीने सुरू होती, मात्र रविवारी प्रणाली सुरळीत झाल्यानं विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी केली आहे। मुंबई विभागामध्ये आतापर्यंत एकूण 2,61,108 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल ॲक्सेसरीज, कपडे, प्लास्टिक वस्तू, पॅकिंग साहित्याच्या या बाजारामध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते, परंतु रस्ते, फुटपाथ आणि प्रवेशद्वारांजवळील मालाच्या गोण्या, पॅकिंग बॉक्स, फेरीवाल्यांची गर्दी, रस्ता अडवून ठेवणारी दुचाकी वाहनं यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडू शकता येणार नाही, अशी येथील परिस्थिती आहे। नव्यानं बांधलेल्या इमारतीमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था असली तरीही ती परिपूर्ण नसल्याचं येथील व्यापारी सांगतात, तर व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर सुरू असलेला ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवण्यात आलाय आणि या काळामध्ये काही मेल एक्सप्रेस गाड्या सीएसएमटी पर्यंत न जाता दादर ठाणे स्थानकापर्यंत चालवण्यात येतील। 29 मे पासून पुढील 10 दिवस काही गाड्यांचं शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे सीएसएमटी पर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्यांना दादर किंवा ठाणे स्थानकात उतरून पुढील प्रवास लोकलने करावा लागणार। मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाना नूतनीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर आलंय। मृत चालकाच्या नावानंही ऑटो रिक्षा, टॅक्सी परवाना नूतनीकरण करण्यात येत असल्याचं उघड झालंय। बनावट कागदपत्रांद्वारे तोतया व्यक्तींमार्फत परवाने आणि वाहन योग्यता प्रमाणपत्राचं नूतनीकरण केलं जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। बोरीवली प्रादेशिक परिवहन कार्यालयानं राज्य परिवहन आयुक्तांकडे बायोमेट्रिक पडताळणी प्रणाली तातडीनं लागू करण्याची याबाबत मागणी केली आहे। कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आलाय। सिंधुदुर्गचा हापूस हंगाम संपला असून पुढील आठवड्यामध्ये रत्नागिरी आणि रायगडमधील हंगामही संपणार आहे। सद्यस्थितीमध्ये गुजरातवरून आवक वाढली असून जुन्नरचा शिवनेरी हापूस आणि दक्षिणेकडील राज्यांमधूनही आंब्याची आवक होत आहे। त्याचबरोबर 15 जून नंतर उत्तर प्रदेशमधून आवक सुरू होणार असल्यानं ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत ग्राहकांना आंबा चाखायला मिळणार। पेणच्या मूर्तिकलेच्या माहेर घरातून बाप्पांशी 5वी परदेशवारीची खेप गुरुवारी आंबेघर येथील दीपक कला केंद्राच्या कार्यशाळेतून पाठवली। 15,000 गणेश मूर्ती पूर्ण बॉक्स पॅकिंगसह मोठ्या 4चाकी वाहनातून कंटेनर भरून JNPT बंदराकडे रवाना झाली। या मूर्ती लंडन, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, थायलंड, दुबई, मालदीव, इंडोनेशिया या 9 देशांमध्ये पाठवण्यात आल्या। आतापर्यंत 35,000 गणेश मूर्ती पेणमधून सुखरूप वितरण झाल्याचं मूर्तिकार निलेश समेळ यांनी सांगितलं। मुंबई आणि पुणे दरम्यानच्या वेगवान प्रवासासाठी नजीकच्या काळामध्ये आणखी एक महामार्ग प्रवासी सेवेत दाखल होणार आहे।
दोन शहरातील प्रवास सुकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आता तिसरा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। एकूण 130 किलोमीटरच्या या महामार्गापैकी 30 किमीच्या महामार्गाचा आराखडा तयार झालाय। लवकरच काम सुरू केलं जाणार आहे। या नव्या महामार्गामुळे मुंबई पुणेचा प्रवास अवघ्या 90 मिनिटात शक्य होणार। उन्हाळी हंगामातील सर्वात उष्ण दिवसाच्या कालावधी मानल्या जाणाऱ्या नवतपाची सुरुवात सोमवारपासून होणार आहे। सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार असल्यामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पडणार आहेत आणि या काळामध्ये म्हणजेच पुढचे 9 दिवस 2 जून पर्यंत तीव्र उष्णतेचे चटके बसणार असल्याचं सांगितलं जात आहे। राज्यातील अनेक भागांचा पारा 45 ते 47 अंशाच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे। पुणे राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी वापरले जाणारे एसटीचे मोबाईल ॲप अचानक बंद पडल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। विशेषतः उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढलेली असताना तिकीट बुक करता येत नसल्यानं अनेकांची गैरसोय झाल्यानं ऐन उन्हाळ्यामध्ये मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबई पुणे प्रवास आणखी जलद गतीनं अतिजलद आणि सुकर व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तिसरा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अटल सेतू चौक पुणे शिवारे असा हा 130 किमीचा महामार्ग असणार आहे आणि या 130 किलोमीटरपैकी 30 किलोमीटरच्या महामार्गाचा आराखडा तयार झालाय। लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। मुंबईतील स्मशानभूमी लवकरच प्रदूषणमुक्त होणार आहे। मुंबई शहरातील स्मशानभूमींमधील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं कार्बनमुक्त शवदाहगृह वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतलाय। पालिकेनं या प्रक्रियेला सुरुवातही केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी फळबागांचं मोठं नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंब बाग उन्मळून पडली। यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। मुंबई राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2024च्या 12वी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आज दुपारी 3 नंतर छापील गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळणार आहेत। राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार असल्याचं राज्य मंडळानं सांगितलं। पावसाळा तोंडावर आल्यानं मुंबई महापालिकेनं नालेसफाईची कामं युद्धपातळीवर सुरू केली आहे। विशेष अद्ययावत संयंत्रणाच्या साह्यानं सफाई केली जात आहे। मात्र नालेसफाई झाल्यानंतरही काही ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकला जात असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये नाले तुंबून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी नाल्यामध्ये कचरा अवजड साहित्य न टाकण्याचं आवाहन महापालिकेने केलंय। जळगावच्या भुसावळमध्ये ऑपरेशन रेल प्रहरी अंतर्गत आरपीएफनं भुसावळमध्ये तब्बल 18 लाख रुपयांच्या मोबाईल चोरी प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली आहे। केरळमधील कन्नूर येथे मोबाईल दुकानामध्ये चोरी करून फरार झालेल्या 4 संशयित आरोपींना मंगला एक्सप्रेसमधून अटक करण्यात आली। आरोपींकडून तब्बल 37 महागडे मोबाईल फोन आणि 25,235 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील अयान मल्टी ट्रेड साखर कारखान्याविरोधामध्ये शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। कारखान्याकडून ऊसाची थकीत देयके अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला। इतकंच नाही तर ऊसतोड मजूर, ठेकेदार आणि वाहतूकदार यांचेही हप्ते थकीत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। यामुळे अखेर शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरामध्ये वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। तडीपार गुन्हेगाराकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार देऊनही पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं थेट पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मालवणमधील दांडेश्वर समुद्रकिनारी एका पर्यटक तरुणानं थार गाडीनं धोकादायक स्टंटबाजी केल्याचं समोर आलंय। या स्टंट दरम्यान गाडीची धडक बसण्यापासून एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली। यानंतर संबंधित युवतीनं जाब विचारण्यासाठी थार चालकाचा पाठलाग केला असता त्या तरुणानं गाडी भरधाव वेगानं पद्मगडच्या दिशेनं पळवली। पद्मगड किनाऱ्यावर गाडी थांबवून त्यानं थेट समुद्रामध्ये उडी घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची थार गाडीही जप्त करण्यात आली आहे।
सांगली जिल्ह्यामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे पथकानं मोठी कारवाई केली आहे। रणजित श्रीरंग लोखंडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। तो आंतरराज्य सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं। या कारवाईमध्ये पोलिसांनी 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात। सुमारे 5,30,000चा मुद्देमालही हस्तगत केला आहे। बुलढाण्यातील शेगावमधील एका हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारावर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता काही महिला पुरुषांना ताब्यात घेतलं। मुंबई महाराष्ट्रामध्ये रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागानं राबवलेल्या कठोर आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसतोय। जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये अपघाती मृत्यूंच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेमध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसतंय। एकूण अपघातांमध्ये 2% तर प्राणघातक अपघात मृत्यूंमध्ये प्रत्येकी 8%ची घट नोंदवण्यात आली आहे। खामगाव तालुक्यातील माथनी येथील जनता नगर परिसरामध्ये शाहरुख खान याचा मृतदेह एका ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच फॉरेन्सिक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात असा संशय मृत युवकाच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नसल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे, तर भाईचाऱ्याचे टेप रेकॉर्डर न लावण्याचंही आवाहन त्यांनी केलंय। नेरळच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वर्षामध्ये पदत्याग निश्चित असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केला आहे। 2 तासाहून अधिक काळ चाललेली बैठक आणि या बैठकीमध्ये राहुल गांधींनी हा दावा केल्याची सूत्रांची माहिती आहे। राहुल गांधी म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने बघतात असं म्हणत मोदी सरकार कोसळण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला। प्रबोधनकार ठाकरेंच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकावरही बंदी आणण्याची मागणी करणार असल्याचं संजय गायकवाडांनी म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली। संजय गायकवाडांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचा दावा प्रशांत आंबींनी केलाय, तर संजय गायकवाडांना थेट अटक करण्याची मागणी देखील या निमित्तानं आंबींनी केली। शिवाजी कोण होता पुस्तक वादामध्ये सापडलं। संजय गायकवाड यांची पोलीस चौकशी आता केली जाणार आहे, तर कोर्टाचे आदेश आणि पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आमदार गायकवाडांनी घेतली आहे। तर शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं गायकवाडांनी म्हटलं। यामुळे वाद होण्याची शक्यता आहे। आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत समाधान व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिल्याचं ते म्हणाले, तर लवकरच ही चौकशी होणार असल्याचीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। सिल्लोड सोयगावला सावत्रापेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप सत्तारांनी कार्यकर्ता मेळाव्यात केला आहे। निधी वाटपाबाबत बोलताना सत्तारांनी खंत बोलून दाखवली, तर असं काही असल्यास चर्चा करावी असं शिरसाटांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। नीट हटवा देश वाचवा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे। सध्याच्या संख्यागणितानुसार महायुतीकडे 300हून अधिक मतदार असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे। केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त कायदा आहे। लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय असा सवाल अण्णा हजारेंनी उपस्थित केला। जळगावमधील अमळनेर शहराचं जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या 194 कोटींच्या पाडळसळे धरणावरील पाणी पुरवठा योजनेचं काम प्रगतीपथावर पोहोचलंय। या कामाचा अनिल पाटील यांनी पाहणी करत आढावा घेतला। कराडमध्ये आमदार सत्यजित तांबेंनी सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार केवळ समित्या नेमून मुदतवाढ देत असल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केलाय। अजूनही ठोस अहवाल समोर आला नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचं वातावरण आहे असंही तांबेंनी म्हटलं।
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये प्राण्यांची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील क्रूरतेच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागानं कडक पावलं उचलली आहेत. मोटार वाहन कायदा तसेच प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल्स या कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व नाक्यांवरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. परिवहन विभागाच्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सखोल तपासणीही केली जाणार आहे. तुम्ही एम्समध्ये लागणार म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा मोटेगावकरचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. त्यामुळे आता मोटेगावकर भोवती नव्या वादाची भर पडली आहे. सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद संवाद आढळलाय. त्यामुळे तिच्या अडचणी आणखी वाढल्यात. एनटीए पॅनलमधल्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पेपर फोडल्याचं समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनीषा हवालदारची सीबीआय समोर ही कबुली समोर आली आहे. पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकरकडून वारजेमध्ये 40 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या जागेची खरेदी केल्याचं समोर आलंय. इतके पैसे आणले कुठून याचा सीबीआयकडून तपास करण्यात येतोय. प्रदीर्घ काळ कडक उन्हाच्या संपर्कात राहिल्यानं केवळ शारीरिक थकवाच येत नाही तर डोळे आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरही त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक धोका आहे असं तज्ज्ञांनी सांगितलंय. दिल्लीमधील रुग्णालयांमध्ये सध्या डोळ्याची जळजळ, डिहायड्रेशनमुळे होणारे तीव्र डोकेदुखीचे विकार आणि उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसतंय. उन्हाळी सुट्टीचा शेवटचा आठवडा सुरू असून कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर आणि दापोली परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. बीचवर पर्यटकांची गर्दी वाढल्यानं हॉटेल्स, होमस्टे आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगरमधील महेश्वर पतसंस्थेच्या नव्या शाखेचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या हस्ते पार पडलंय. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याचं दिसलं. यावेळी राम शिंदेंनी टोलेबाजी केली आहे. सर्व नेत्यांची उपस्थिती हीच पतसंस्थेची मोठी ताकद आहे. त्यामुळे पतसंस्थेवर नेते आणि ठेवीदार दोघांचाही दृढ विश्वास असल्याचं दिसतंय. संस्थेचं भविष्य उज्ज्वल असून आता अशोक खरातकडे भविष्य पाहण्याची गरज नाही असं यावेळी राम शिंदे म्हणाले. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे असलेल्या रूढी पाटीवरील पेट्रोल पंपावर झालेल्या राड्याचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय. एकमेकाला जोरदार मारहाण करण्यात आली. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात मानवत पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 आठवड्यानंतरही डिझेल तुटवड्याची समस्या कायमच आहे. बोल्टाफाटा जवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ट्रॅक्टरची मोठी रांग लागल्याचं दिसलं. ट्रॅक्टर चालक डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसलं. राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल लागेल त्यावेळेसच घ्यावं, उगाच साठवणूक करू नये असं देखील ते म्हणाले. जळगावमध्ये जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर अचानक भेट देत इंधन साठ्याची प्रत्यक्षपणे पाहणी केली. यावेळी सागर पार्क मैदानासमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल साठा संपल्याचं निदर्शनास आलं. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी घुगेंनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन टंचाई कायम आहे. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध असलं तरीही डिझेलचा साठा संपल्यानं शेतकरी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचं संकट अधिकच गडद झालंय. मागील 7 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. तर ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जळगावच्या भुसावळमध्ये डिझेल टंचाईचा मोठा फटका टुरिस्ट वाहन व्यवसायाला बसलाय. डिझेल मिळत नसल्यानं अनेक टुरिस्ट आणि प्रायव्हेट वाहनं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून जागेवरच उभी आहेत. त्यामुळे वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.